नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते कमळीने कॉलेज जॉईन केलेलं असतं. कॉलेजला जाताना इथे राजन म्हणतो, थांब कमळी, तू आत्ता कुठे निघाली आहेस? कमळी म्हणते, मी आता कॉलेजला निघाली आहेस. राजन म्हणतो, तू आता महाजनांची मुलगी आहेस, अन्नपूर्णाची थोरली नात म्हणल्यानंतर तू आता सायकल किंवा बसनी कॉलेजला जायचं नाही, आपली स्वतःची गाडी आहे त्याने जायचं एकदम थाटामाटामध्ये. असं काही म्हणल्यानंतर अनिकाचं तर काय आगच होते की आत्तापर्यंत मला कधीही कोणीही काहीही बोललं नाही, असं जा तसं जा, हे कर ते कर, पण ह्या कमळी गावच्या आपला एवढं का सगळे करतात तेच मला काही कळत नाही आहे. राजन असं काही बोलल्यानंतर कमळी कॉलेजला जायला निघते. कॉलेजला गेल्यानंतर भंड्या निग्गी सगळे काही कॉलेज फ्रेंड्स असतात ते इथे कमळीची वाटच पाहत राहत. नंगी म्हणते की अगं कमळे, किती दिवसात ना आपली दोघींची भेट होते ना, आणि ती कॉलेजला आलीस तू, किती बरं वाटते. खरंच तू आमचीच कमळे आहेस का गं? एवढ्या मोठ्या गाडीतून अगं आलीस तू, काय नवलच ग तुझं. असं काय म्हणल्यानंतर कमळी थोडीशी निग्गीकडे पाहते ना हसते. निग्गी म्हणते, अगं कमळे, तुला एक गोष्ट सांगायची होती. अगं आपल्या कॉलेजमध्ये एक गाडी मोठी आली, ते वॉचमन काकांना उडवलं. असं काही म्हणता शनी हिते कमळी एकदम चिर होती, तिचा काळीज नुसतं एकदम नाजूक भाऊक असती ती, आणि म्हणते की नक्की ती गाडी कोणाची होती. निग्गी म्हणते, अगं ती दुसरी तिसरी नसून ती आपली आहे ना, ती बिंडोक अनिका. असं काही म्हणल्यानंतर पटकन ही कमळी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाते आणि तिथे अनिका आणि कामिनी असतात. आणि अनिकाला म्हणते की आजपासून ह्या कॉलेजच्या गेटच्या आतमध्ये मोठी 4 व्हीलर गाडी आतमध्ये येणार नाही, आणि आलीस तर अनिका ही तू पार्किंग बाहेर करायची आहे. असं काही म्हणता शनी अनिका पटकन ताडकीनं उडते. म्हणते की गावछाप, तू काय 4 व्हीलरनं आलीस म्हटल्यानंतर क्वीन्स नाही आहेस, क्वीन वगैरे नाही आहे तू. ही घे गाडी आणि चावी, आणि ही बघ माझी गाडी एकदम स्वच्छ आणि साफ झाली पाहिजे, चांगल्या प्रकारे धुवूनसुद्धा काढायची आहे. असं काही म्हणता शनी ते अनिका म्हणल्यानंतर कमळीला थोडा राग येतो. कामिनी हसते. प्रिन्सिपल काय मान खाली घालून बघत बसतात. प्रिन्सिपल असं म्हणल्यानंतर काहीही नाहीत बोलत. कमळी म्हणते, हो चांगलीच साफ करतो तुझी गाडी. असं काही म्हणल्यानंतर ते कमळीने चांगलीच तिला अद्दल घडवलेली असते. तिची गाडी एकदम चिखलामध्ये, मातीमध्ये, शेणात म्हणली तरी लोळवलेली असते. आणि त्याच्याबरोबर त्या कामिनी आजी म्हणतात ना, तिला आणि अनिकाला चांगलंच तिने ही धुतलेलं असते चिखलाने. अनिका म्हणते, काय गं गावछाप, तुला कळतं का नाही माझी एवढी चांगली गाडी तू एकदम चिखलाने भरवलीस, कळतं का नाही तुला जराशी? कमळी म्हणते, आठव तू गाडीवरून जात असताना एक मावशी जात होते, त्यांच्या मुलगा शाळेत जात होता, तेव्हा त्याचे कपडे सगळे तू चिखलाने खराब केले, आणि शेवटी माफी मागण्याच्या ऐवजी तू त्यांना पैशाचा आमिष दाखवते. ही कटली कर तुझी जागीरदारी. असं काही म्हणल्यानंतर अनिका म्हणते, बास कर हे तुझं पुराण, मला नाही ऐकायचं, आणि तिथून निघून जाते. चांगल्या प्रकारे कमळीने अनिकाला कामिनीला अद्दल घडवलेली असते. पुन्हा एकदा कॉलेजमध्ये सगळे काही ते कमळीचा एकदम कौतुक करतात. म्हणतात की जशाच तसं केल्याशिवाय जमत नाही, आणि सेम आपल्या कमळीने तसंच केलेलं असतं. घरी ते ऋषी आलेला असतो. ऋषी कमळीला म्हणतो, तुला माझ्याशी बोलायचं आहे. तो पण कमळी त्याचं न काय ऐकता तिथून निघून जाते. कमळी असं वागल्यानंतर अनिका म्हणते की रिश, बघितलंस का, हिला पैशाचा माज आला आहे, दुसरं काही नाही. आणि ही बघ ना, मला आज गाडी माझी चिखलामध्ये घातली, त्या दिवशी मला काचा उचलायला लावल्या, एवढं सगळं करूनसुद्धा तू शांतच. तुला वाटत नाही का हे गावछाप आता बदलले म्हणून? कमळीचं हे बदललेलं रूप ऋषीने पाहता क्षणी त्याला थोडा आश्चर्यच धक्का बसतो. म्हणतो की ही कमळी अशी बदलण्यातली नाही आहे, मला चांगलं माहिती आहे, कारण की हिचं या बदलण्याचं मागचं सत्य काही वेगळंच असणार आहे मला वाटते, आणि ते सत्य मला लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. कमळीमध्ये, ऋषी सर, माझी ही काहीतरी मजबुरी आहे, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही आहे, आणि नक्कीच आपल्या येणाऱ्या काही भागामध्ये ऋषी नक्कीच ह्या कमळीच्या गप्प बसण्याचं मागचं कारण शोधून काढेल का?
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.